नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. आपण आरती संदर्भातली माहिती या ऑडिओमध्ये बघतो आहोत. त्याच्यातला हा भाग दुसरा. कालच्या भागामध्ये आपण बघत होतो की इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये काही संत मंडळींनी कविता आरत्या लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये संत तुकाराम, संत रामदास यासारखे महान संत आणि वामन, रघुनाथ पंडित यासारखे पंडितही होऊन गेले, पंडित कवीही होऊन गेले. या सर्वांनी आरती वाङ्मयामध्ये मोलाची भर घातलेली आहे. तुकारामांच्या आरत्या अतिशय भावपूर्ण आहेत. या कालखंडातील रामदासी संप्रदायाचा वेगळेपणा त्यांच्या आरत्यांमध्ये सुद्धा दिसतो. या संप्रदायाचे दैवत श्रीराम आणि त्याचा भक्त हनुमान यांच्या अनेक आरत्या या काळामध्ये रचल्या गेलेल्या आहेत. रामदासांच्या आरत्यांमधले शब्दप्रभुत्व, त्यातला आशय, त्यातलं काव्य याचा संगम अतिशय उत्कृष्ट आहे. समर्थांसारखा शब्दप्रभू आणि मारुतीचा अनन्य भक्त त्याची आरती लिहिताना किती तल्लीन होऊन जातो. बलभीम मारुतीरायाचे वर्णन करताना कसे बलवंत अर्थवंत शब्द वापरतो. या आरतीमध्ये समर्थ म्हणतात, सत्राणे उड्डाणे हुंकार वदने, करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगने, कडाडले ब्रह्मांड धोका त्रिभुवनी, सुरवर निशाचर त्या झाल्या पळणे, जय देव जय देव जय श्री हनुमंता, तुमचेही प्रसादे नाफी कृतंता, जय देव जय देव. तसंच संत तुकारामांचा शिष्य जे निळोबा महाराज यांनी सुद्धा माऊलींची आरती लिहिलेली आहे. त्या आरतीमध्ये ते म्हणतात की होता कृपा तुझी पशु बोले वेद, होता कृपा तुझी पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा अगाध, भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, भगवत गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, करुणी भाविक लोका केला निजबोध, जय देव जय देव जय ज्ञान सिंधू, नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. निळोबा महाराजांनी ज्ञानोबांनी केलेल्या निजबोधाबद्दल आदराने आणि प्रेमाने या आरतीमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर पुढील शतकात सुद्धा आरत्यांची रचना चालूच होती. श्रीधर, मोरोपंत, नरहरी, महिपती इत्यादी कवींनी सुद्धा आरत्या लिहिलेल्या आपल्याला दिसतात. आरत्यांचेही काही प्रकार आहेत. प्रमुख देवस्थानामध्ये प्रातःकाळी काकड आरती, रात्री शेजारती हे अजूनही ही प्रथा चालू आहे. पूजोपचारातील वेगवेगळ्या क्रियांच्या वेगवेगळ्या आरत्या म्हणण्याची सुद्धा पद्धत आहे. उदाहरणार्थ नैवेद्य दाखवताना नैवेद्य आरती, शिवाय दीपारती, धूपारती, कर्पूर आरती, पंचारती अशाही आरत्या आहेत. शिव, गणपती, देवी इत्यादी देवता, सत्यनारायण, हरताळका इत्यादी व्रते, 12 ज्योतिर्लिंग, केदारनाथ इत्यादी क्षेत्र, गंगा, कृष्णा इत्यादी नद्या, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी ग्रंथ, तसेच या ग्रंथाचे कर्ते असलेले ज्ञानदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज इत्यादी संत यांनाही उद्देशून आरत्या लिहिलेल्या आहेत. अतिशय नादानुकारी अशी ही शब्दरचना या आरतीमध्ये असलेली आपल्याला दिसते. आणि शेवटी कर्त्याचं नाव असतं. प्रसन्न आणि पवित्र वातावरणामध्ये देवाच्या मूर्तीपुढे दिवा ओवाळून टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये तालासुरावर आरती गाऊन देवाची आराधना केलेली जाते. आपल्या मनातील भाव प्रकट करण्यासाठी सगुणोपासक भक्तांनी ह्या आरत्यांची रचना केलेली आपल्याला दिसते. त्या आरतीच्याद्वारे आपल्या मनातील आर्त भाव ते आपल्या उपास्य दैवताला उघड करून दाखवतात आणि त्याद्वारे सगळं वातावरण अतिशय मंगलमय होतं.
अतिशय प्रसन्न, उत्साही असं होतं, आनंदी होतं. आपण ही आरती केल्यानंतर हा अनुभव सर्वजणच घेतो. या आरती वाङ्मयाविषयी ल.रा. पांगारकर या ज्येष्ठ विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे, ज्येष्ठ समीक्षकांनी असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र भाषेतील आरत्या हे भक्तिरसप्रधान अशा काव्य मंदिरातील एक स्वतंत्र असं देवघर आहे. या देवघरामध्ये परमेश्वराचे सुरम्य आणि सगुण असं रूप दिसतं आणि भक्त त्यामध्ये एकरूप झालेला दिसतो. आता भाद्रपद महिना येईलच, तेव्हा शुद्ध चतुर्थीला मोठ्या बाप्पांचं आगमन मोठ्या उत्साहाने आनंदाने होईल आणि नादमधुर अशा आरत्यांच्या गजरामध्ये सारे भक्त भक्तिमय होऊन जातील. सगळीकडे आनंदी आनंद होईल. हे मात्र खरं. या पार्श्वभूमीवर ही आरत्यांची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा आणि माझा श्रेयसी कर्वे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मलाही प्रतिक्रिया पाठवा, मलाही आवडेल. जय श्रीराम.